आजच्या भागामध्ये नेमकं काय घडलं आहे ते पाहूया. सगळ्यात आधी शरू जी आहे ती वाट बघत असते. तेच आता शायनरला यायला उशीर होतो. तेच आता शरू त्याच्यावर चिडते आणि त्याला म्हणते की टाईमवर येता येत नाही का? प्रत्येक वेळेला आता या सगळ्या काही गोष्टी सांगाव्याच लागतात का? घड्याळ नाही आहे का हातात? असं बोलून त्याला मुद्दामून ती चिडवत असते. इकडे आता कमळे, कारण हा महासंगम आहे त्यामुळे दोन्ही सिरियल एकत्र आहेत. कमळे आता जॉबच्या शोधात असते, कारण आता तिला इंटर्नशिप करायचं असतं. त्यातच ती पेपरमध्ये न्यूज वाचते आणि ती आता इंटर्नशिपसाठी जात असते. ऋषी तिला सोडायला जातो. दुसरीकडे आता तेजस्विनीने जयला कॉल केलेला असतो आणि ती सांगते की आज आपलं टेंडर आहे, वेळेवर ये. तेच मागून शरू जोरात आवाज देते, शायनर झालंय का, चल ना लवकर. मग आता हा आवाज तेजस्विनीला ऐकू येतो. तेजस्विनी म्हणते की काय रे, तुझ्यासोबत कोणी मुलगी आहे का? त्यावर आता नाही नाही, कोणी मुलगी नाही आहे, बाजूच्या मुलीचा आवाज आला. तेच बिंदू इथे मोबाईलवरील एक मेसेज वाचते, जो की एक मुलगा आपल्या आईला फसवत होता मुलीच्या नादी लागून. त्यावर काय हे सगळं काही विचारून आता तेजस्विनी विचारते. मग तेव्हा तेजस्विनीला ती सांगते की नथिंग स्पेशल, ही एक सिरियल आहे असं बोलून ती विषय मारून नेते. दुसरीकडे आता कमळेला स्वतः ऋषी घेऊन आलेला असतो इंटरव्ह्यूला. आता कमळ निघून जाते तर तिथे मात्र आता एकटाच ऋषी बाहेर थांबलेला असतो. तेच कमळेच्या हातातले पेपर्स खाली पडतात तर तन्वी ते उचलत असते. तर दुसरीकडे आता व्हिडिओ कॉल नयनताराने ऋषीला केलेला असतो आणि ती टेंडरबद्दल त्याला सांगत असते. तेव्हाच आता या साहेबाने बघितलेलं असतं की कमळ आणि ऋषी एकत्र आहे. तर दुसरीकडे मात्र रोहित म्हणत असतो की आता तू एवढी मोठी जबाबदारी त्याला कशाला देतेस? मला माहिती आहे की ही जबाबदारी पार पाडण्यात माझा ऋषी खूपच हुशार आहे. नयनतारा बोलत असते. कमळ इकडे त्या गौतमच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते, पण गौतमचं रिअल नेम हे संदीप जगताप असतं. म्हणजे तो कमळीला तशी ओळख करून देतो. आता कमळ इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे हे कळताच तो एका वेगळ्याच नजरेनं तिच्याकडे पाहत असतो. तर ती त्याला म्हणत असते की सर फाईल. त्यावर आता तो फाईल न बघता फक्त तिच्याकडे बघत असतो, ते सुद्धा एका वाईट नजरेने. आसावरीसोबत त्याचं लग्न ठरलंय, पण हा अशाच बऱ्याच मुलींना फसवतोय. हे त्याचं टार्गेट आहे, मुलींना फसवणं. त्यातच ऋषी आता खाली वाट बघत असतो. तेच आता गौतम बांधेकरला भेटण्यासाठी त्याच ऑफिसच्या खाली शरू आणि त्याचसोबत जय आलेले असतात. आणि मागे तर इथेच म्हटला होता तो ऑफिस, मग हेच असणार आहे का? आपण जाऊन बघायचं का? असं त्यांचं ठरत असतं. तेच इकडे कामाची गरज आणि पैशाची गरज तर तुला आहे आणि त्यावरून तू काही काम करू शकतेस, बरोबर की नाही? असं बोलून आता तो तिच्या जवळ येत असतो. तेच आता तिला कळतं की हा कसा मुलगा आहे ते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात ना, तेव्हा मात्र आता तिला समजून जातं की या माणसाचं काही खरं दिसत नाही. दुसरीकडे तेजस्विनी आणि मॅक हे दोघंही जण आता बाहेर निघालेले असतात. तर इकडे साहेब आणि त्याचसोबत आता नयनतारासुद्धा बाहेर निघालेली असते, कारण त्यांना टेंडरसाठी जायचं असतं. टेंडर हे त्यांनाच मिळणार यावर पूर्ण विश्वास असतो त्यांचा आणि त्यामुळेच त्यांची पटकन घाई चाललेली असते. तर दुसरीकडे आता गौतम जो आहे तो समोर असलेल्या कमळेशी बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की तुला जॉबची गरज आहे, पण मग आणि तेव्हाच ना कमळेच्या लक्षात येतं की हा कोणत्या व्ह्यूने तिच्याकडे बघत आहे. कमळ हातात पेन घेते आणि त्याला डायरेक्ट दाखवू लागते आणि त्याला सरळ म्हणते की आम्ही या महाराष्ट्राच्या मराठी मुली आहोत. तुझ्यासारख्या अशा नालायक माणसांमुळे आजकालच्या मुलींवर ही पाता आलेली आहे आणि ती जोरात त्याच्या कानाखाली वाजवते आणि ती लगेचच आलेली असते बाहेर. मग आता ऋषीला विचारते ती की चला आपण जाऊया का? तेवढ्यातच आतमध्ये कोण आहे नक्की, गौतमच आहे का सर म्हणून. त्यावरती म्हणते की तो माणूस कोण आहे काय माहीत नाही, त्याचं नाव गाव, पण इतका भयानक इतका घाणेरडा माणूस आहे ना, इंटरव्ह्यूला बोलवतो आणि सरळ मुलींवर हात टाकतो. मग दुसरीकडे मी तर त्याच्या कानाखाली वाजवली हे तो म्हणतो. नयनताराने ऋषीला टेंडरसाठी लवकर बोलवलेलं असतं. तर दुसरीकडे आता जयलासुद्धा तेजस्विनीचा कॉल येतो.
तेच आता टेरेसवर ना गौतमने पाहिलेलं असतं. हे दोघंही जण आपल्या ऑफिसमध्ये आलेत, हे आपल्याला भेटायला येणार, तेच आपण इथून पळव्या असं ठरलेलं असतं. इकडे कमळी आणि शरू बोलत असतात. तेच आता शरू कमळीला म्हणत असते की काय झालं, तू इथे कशी काय, तुला जॉबची गरज आहे का? ठीक आहे, तू एक काम करतेस का, माझ्या आईचा कॅटरिंगचा बिझनेस आहे, येतेस का माझ्यासोबत माझ्या घरी, थोडे का होईना पैसे माझी आई देईल, असं बोलून कमळीला इकडनं शरू घेऊन जाते. दुसरीकडे आता इकडे मॅक आणि त्याचसोबत तेजस्विनी समोरून जात असतात. तेच आता त्यांच्या समोरून अजून एक गाडी येत असते नयनताराची. नयनताराला सुद्धा हे टेंडर हवं असतं. तर दुसरीकडे तेजस्विनी आता जेव्हा घरी घेऊन जाते ना शरू, तेव्हा आधी स्वामींची भेट घडवून देते कमळीला. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर पमाची सुद्धा ओळख करून देते आणि पमाला सांगत असते की आई, आपल्याला तशीही कामाची गरज आहे, ही मुलगी आपल्याला कामात मदत करू शकते. पण आई आता सांगते की म्हणजेच पमा म्हणते की आता सध्या तरी कोणतीच ऑर्डर नाही आहे, त्यामुळे आपण काही हिला काम देऊ शकत नाही. मग आता ती नाराज होते. मग सॉरी, पण तुला काम नाही देता येणार असं सांगितलेलं असतं पमाने. दुसरीकडे आता नयनतारा आणि तेजस्विनीची आमनेसामने होतात. म्हणजेच गाड्या समोरासमोर आलेल्या असतात. तर तेजस्विनी मॅकला खाली उतरून सांगायला सांगते की आपली गाडी पहिली जाऊ दे, कारण आपलं तर नाव माहिती आहे. इकडे साहेबा आणि त्यासोबत मॅकची भांडणं होतात. आमच्या मॅडम कोण आहेत यावरनच. आणि मग काय, ही भांडणं आता वाढत चाललेलीच असतात. तेच आता तेजस्विनी आणि नयनताराला गाडीतून उतरावं लागतं. आणि काय सांगितलेलं समजत नाही आहे का, मी कोण आहे, आणि हा मोठा दरारा आता ती लोक घेऊन चालत असतात. तेच आता साईडला व्हा असं बोलूनच ना आता तुम्ही बाजूला व्हा असं म्हणत इकडे मोठमोठ्याने भाषणं होत असतात. नयनतारा आणि तेजस्विनीची भांडणं वाढत चाललेली असतात. तेच आता मी बघते स्टेअरिंग हातात घेऊन कोणाची गाडी पहिलं जातं ते. आता दोघींमध्येही स्टेअरिंग हातात घेऊन पहिलं गाडी कोणाच्या आतमध्ये जाते यामध्ये स्पर्धा रंगते. इकडे मात्र आता स्वामींसमोर हात जोडून कमळी बसलेली असते, कारण तिला नोकरीची अत्यंत गरज असते. आता नयनतारा आणि तेजस्विनीचं ठरलेलं असतं, दोघीही जणी मोठ्या बिझनेसमॅन. आणि तेव्हा त्या दोघीही जणी आतमध्ये पोचतात. इकडे ऋषी आणि त्याचसोबत जय एकमेकांना ओळखत असतात, त्यामुळे ते दोघंही जण चांगले बोलत असतात. तीच आता तेजस्विनी आणि त्याचसोबत इकडे आता नयनतारा समोरासमोर येतात. आणि तू ह्याच्याशी का बोलतोयस, हे तर आपले अपोनंट आहेत, असंही आता इथे नयनतारा ऋषीला बोलत असते. तेच तेजस्विनीसुद्धा आता म्हणत असते की ह्यांच्याशी बोलायची गरज नाही, टेंडर तर आपल्यालाच भेटणार आहे. नयनताराला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की टेंडर तिला भेटणार आहे आणि यासाठी तिने तयारी केलेली असते. पमाला तिने आता जेवणाची ऑर्डर दिलेली असते. नयनतारा सांगते की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 40 माणसांचं जेवण मला हवं आहे आणि मी तुम्हाला ॲड्रेस सांगते, तिथे पाठवून द्या. त्यावर आता पमा खुश होते आणि शरूला सांगते की आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली, पण त्या मुलीला उगाच मी मगाशी नाही बोलले, पण बाहेर जाऊन पाहतात तर काय, स्वामींजवळच ती बसलेली असते. पमा आता सांगते की आपल्याला एक मोठी ऑफर आली आहे, आपल्याला ऑर्डर मोठी भेटली, तर चला आपण कामाला लागूया, पहिल्यांदा जेवूया आणि मग आपण कामाला सुरुवात करूया. सगळ्याच जणी आता पटकन जेवायला बसतात. आता सगळ्याच जणी घरी आलेल्या असतात. बाबाही लवकर येतात. तेही म्हणतात की चला आपल्याला पत्रिका वाटायला जायचं आहे ना, पण पमा सांगते की नाही, आधी ना आपल्याला ऑर्डर आली, आज पत्रिका वाटायला जाता येणार नाही, आपण पहिले ना जेवून वगैरे घेऊया आणि कामाला लागूया, कारण कामही बरंच आहे करायचं. मग दुसरीकडे मात्र आता घर हे एवढं व्यवस्थित छान चांगलं सजलेलं आहे आणि ह्या घरातल्या माणसांना बघून ना कमळीला भरून आलेलं असतं. इकडे तेजस्विनी आणि त्याचसोबत नयनताराची भांडणं वाढत चाललेली असतात. दोघीही दुश्मनी पत्कारतात आणि आता टेंडर आपल्याच कंपनीला मिळणार आहे हे रोहितला कळतं. मग आता रोहित लक्ष ठेवून असतो, जिथे आता लॅपटॉप असतो, जी मोठी मॅडम असते तिथे सगळ्यांचे टेंडर्स असतात आणि मग मुद्दामून तो ते टेंडर डिलीट करायला जातो, जेणेकरून त्याच्या कंपनीला आणि ऋषीला वरचढ व्हायला नको आणि तोच मोठा राहिला पाहिजे असं काहीचं त्याला करायचं असतं. इकडे आता कमळी सगळ्यांना सांगत असते की मला ना तुम्हाला बघून ना माझ्या घरच्यांची आठवण आली आणि मलासुद्धा माझ्या आईची आठवण आली, आमचंही घर असंच आहे वगैरे ती बोलत असते. त्याच वेळेला आता पमाही सांगत असते की हो, आमच्याही मुली तशाच तुझ्यासारख्या साध्या भोळ्यात, कोणाच्या अध्यात्मध्यात नाही. तेच आता गौतमचा मेसेज आलेला असतो आणि अनु सांगते की अगं आशावरी ताई, तू बाहेरच्या झाडांना पाणी घातलेस का? आशावरी म्हणते की नाही अगं, मी विसरले,
मग आसावरीला कळतं की बाहेर गौतम आला आहे, म्हणूनच ती आता लगेच उठून बाहेर पाणी टाकायचं आहे म्हणून जाते आणि तिला गौतमला भेटता येईल म्हणूनच ती गेलेली असते. आणि मग काय, आता पेपरही हवा असतो कारण काम करण्यासाठी पुढे पेपर लागणार असतो. तर तिला सांगितलं जातं कमळीला की जा जरा पेपर घेऊन ये, बाहेर आहे. तर ती खिडकीतनं पाहते आणि खिडकीतनं जेव्हा ती बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतो की आता तर काकू बोलल्या होत्या की त्यांच्या मुली एकदम साध्या सरळ आहेत, मग हे काय, असाही विचार ती करू लागते.